Hello students, this is the part 4 of the topic Mathematical Logic. In this video lecture, you will learn some examples on preparing truth table for a compound statement. आता आपण आधी 5 कंपाऊंड स्टेटमेंट शिकलेले आहेत आणि त्यांच्यासाठीचे ट्रूथ टेबल पण शिकलेले आहेत. तर त्या 5 कंपाऊंडसाठीचे ट्रूथ टेबल आपण वेगवेगळे मांडले होते. ह्या टेबलमध्ये ते एकत्र मांडलेले आहेत. इट इज इम्पॉर्टंट टेबल फॉर ऑल कनेक्टिव्ज. आता इथं पी आणि क्यू हे पहिले 2 कॉलम दिलेत आणि हे निगेशन पहिलं कंपाऊंड स्टेटमेंट, डिसजंक्शन दुसरं, कंजंक्शन दुसरं स्टेटमेंट आहे, डिसजंक्शन तिसरं स्टेटमेंट आहे, इम्प्लिकेशन चौथं स्टेटमेंट आणि डबल इम्प्लिकेशन हे 5वं स्टेटमेंट आहे. तर ह्या 5 कंपाऊंड स्टेटमेंटसाठी एकत्र ट्रूथ टेबल इथं दिलेलं आहे. तर पहिले जे 2 रो आहेत ते पहिले 4 रो हे त्याच क्रमाने लिहिलेले आहेत. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आता निगेशन पी म्हणजे पीच्या उलट ट्रूथ व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येणार आहेत. इथं टी असेल तर निगेशन पीमध्ये एफ येईल. इथं टी असेल इथं एफ येईल. एफ असेल तर टी, एफ असेल तर टी. म्हणजे निगेशन पी लिहिताना पीच्या उलट ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरायच्या आहेत. त्याच्यानंतर कंजंक्शन पी अँड क्यू. त्या कंजंक्शनचा ट्रूथ टेबल आपण कसा लक्षात ठेवला आहे, 2 टी असतील तरच कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येणार आहे, अदरवाईज फॉल्स येणार आहे. आता इथं ह्या 2 कॉलम्समध्ये अँड हे सिम्बॉल ऑपरेट करायचं आहे. टी अँड टी हा टी येतो, टी अँड एफ हा एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ. म्हणजे 2 टी असतील तरच अँडची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, बाकीच्या प्रत्येक केसमध्ये ती फॉल्स येईल. आता त्याच्या उलट डिसजंक्शन हे स्टेटमेंट आहे पी ऑर क्यू. आता ह्या 2 कॉलम्समध्ये ऑर हे सिम्बॉल घेतल्यानंतर टी ऑर टी टी, टी ऑर एफ टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ हा एफ येईल. म्हणजे कंजंक्शन हे डिसजंक्शनच्या बरोबर उलट ट्रूथ व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे इथं 2 एफ असतील कंजंक्शनमध्ये, 2 एफ असतील तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल आणि 1 टी किंवा 2 टी असतील तर त्या प्रत्येक केसमध्ये डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येणार आहे. म्हणजे ह्याच्या कंजंक्शनच्या उलट हा डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल असणार आहे. तर पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यूमध्ये इम्प्लिकेशन ऑपरेट केल्यानंतर टी इम्प्लाइज टी, पुढं जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती इथं येणार आहे टी. टी इम्प्लाइज एफ हा एफ येणार आहे. एफ इम्प्लाइज टी हा टी येणार आहे. ह्या पहिल्या 3 रोमध्ये पुढं जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती इम्प्लिकेशनचं आउटपुट येणार आहे आणि चौथ्यामध्ये मात्र एफ इम्प्लाइज एफ हा टी येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशन हे 5वं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. तर डबल इम्प्लिकेशनच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण कशा लक्षात ठेवले, 2 लेटर जर सारखे असतील, डबल इम्प्लिकेशनमध्ये 2 लेटर 2 ट्रूथ व्हॅल्यू जर सारख्या असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे आणि वेगवेगळे ट्रूथ व्हॅल्यू असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. म्हणजे टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी, तर 2 सेम ट्रूथ व्हॅल्यूज आहेत म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. आपण ह्या 2 ट्रूथ व्हॅल्यूच्या मध्ये डबल इम्प्लिकेशन हे सिम्बॉल ऑपरेट करतो आहे. तर टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ, वेगवेगळे लेटर्स असतील, ट्रूथ व्हॅल्यू असतील तर ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी हा पण एफ येणार आहे आणि इथं 2 लेटर सारखे आहेत, ह्या दोघांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन ऑपरेट केल्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. आता आपण ट्रूथ टेबल्स जे प्रिपेअर करणार आहे कंपाऊंड स्टेटमेंटसाठी, त्याच्यासाठी हा ट्रूथ टेबल ह्या 5ही कंपाऊंड स्टेटमेंटचे जे ट्रूथ टेबल्स आहेत ते पाठ पाहिजेत. आता क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. म्हणजे काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेत आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचा आहे. आता इथं हा
अशा प्रकारचं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ह्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणायचं आहे. तर हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि ह्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. आता ट्रूथ टेबल प्रिपेअर करत असताना पहिल्यांदा त्या ट्रूथ टेबलमध्ये किती रोज येणार आहेत हे ठरवायचं आहे. मग स्टेटमेंट पॅटर्न ऑब्झर्व करायचा आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती लेटर्स आहेत हे काउंट करायचं आहे. रिपीट झालेला पुन्हा काउंट करायचा नाही. वेगवेगळे किती स्टेटमेंट्स आहेत किंवा लेटर्स आहेत हे काउंट करायचं आहे. मग आता इथं पी एक आलेला आहे आणि क्यू हा दुसरा वेगळा स्टेटमेंट आलेला आहे. तर दोनच इथं लेटर्स आहेत. बघा, रिपीट झालेले आपण पुन्हा काउंट करणार नाही. तर दोनच लेटर्स असतील स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तर त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रो येतात. मग आपण रोज किती आहेत हे ठरवलं. आता ट्रूथ टेबल मांडत असताना हे स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करायचं आहे. मग त्याच्यासाठी जे कॉलम्स लागणार आहेत ते लिहून घ्यायचे. आता 2 स्टेटमेंट आलेत, त्या दोघांसाठी पहिले 2 कॉलम्स येतील, पी आणि क्यू. आता ह्या बाजूनं स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करत जायचं आहे. मग स्टेटमेंट कंप्लीट करण्यासाठी हा कॉलम आपल्याकडं नाही आहे, तो लिहून घ्यायचा, पी इम्प्लाइज क्यू. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू आहे आणि क्यू आहे ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करून पुढचा कॉलम लिहायचा आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. आणि आता हा भाग आपल्याकडं आलेला आहे आणि पी इथं आपण आधीच लिहिलेलं आहे. तर ह्या 2 कॉलम्समध्ये इम्प्लिकेशन हे सिम्बॉल ठेवलं की स्टेटमेंट पॅटर्न तयार होणार आहे. म्हणजे पुढचा कॉलम पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असा असणार आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न तयार झालं की हा शेवटचा कॉलम असेल, इथं थांबायचं आहे. कॉलम्स तयार करणं इथं थांबवायचं आहे. आता ट्रूथ व्हॅल्यूज भरायचे आहेत. आपण ट्रूथ टेबलमध्ये 5 कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबलमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज ज्या क्रमानं भरलेल्या आहेत पी आणि क्यूसाठी त्याच क्रमानं इथं भरायचे आहेत. म्हणजे टी टी पहिला रो, टी एफ सेकंड रो, एफ टी थर्ड रो आणि एफ एफ लास्ट रो. ह्याच क्रमानं हे 2 कॉलम येतील. आता पुढच्या ट्रूथ व्हॅल्यू भरत असताना आता इम्प्लिकेशन आहे, तर इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे ह्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यू येतील. बघा, टी इम्प्लाइज टी, टी, टी इम्प्लाइज एफ हा एफ येतो, एफ इम्प्लाइज टी, टी आणि एफ इम्प्लाइज एफ हा टी येतो. त्याच्यानंतर 3 नंबरचा कॉलम आणि 2 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये आता अँड ऑपरेट करायचं आहे. मग अँडचा टेबल काय सांगतोय, 2 टी असतील तरच टी, अदरवाईज फॉल्स. टी अँड टी, टी येणार. एफ अँड एफ, एफ. टी अँड टी, टी. एफ अँड टी, एफ. आता 4 नंबरचा कॉलम आणि इम्प्लाइज फर्स्ट कॉलम करायचा आहे. म्हणजे आधी 4 नंबरच्या ट्रूथ व्हॅल्यू घ्यायच्या. बघा, हा कॉलम लिहिताना 4 नंबरचा कॉलम इम्प्लाइज फर्स्ट कॉलम. टी इम्प्लाइज टी, टी येणार. एफ इम्प्लाइज टी, टी येणार. टी इम्प्लाइज एफ, एफ येईल आणि एफ इम्प्लाइज एफ हा टी येईल. आता हा ट्रूथ टेबल हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे ह्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी हा ट्रूथ टेबल आपण प्रिपेअर केलेला आहे. तर सेकंड एक्झाम्पल, दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट दिलं आहे, पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी इम्प्लाइज क्यू. आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. मग ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना आधी किती लेटर्स त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आहेत हे बघायचं. 2च आहेत, पी आणि क्यू. मग 4 रो त्याच्यामध्ये येणार आहेत. आता ट्रूथ टेबल मांडायचं आहे. ट्रूथ टेबल मांडताना पहिले 2 कॉलम पी आणि क्यूसाठीच येतील. मग पहिले 2 कॉलम पी क्यू. आता हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग ते कंप्लीट करण्यासाठी कुठले कुठले कॉलम लागणार आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. आता पी ह्या बाजूनं सुरुवात करायची. पी आपल्याकडं आहे, तर निगेशन क्यू नाही, मग तो निगेशन क्यू पुढचा कॉलम येईल. आता पी आणि निगेशन क्यूमध्ये अँड ऑपरेट करायचा आणि तो पुढचा कॉलम लिहायचा.
पी अँड निगेशन क्यू. आता एक बाजू आपल्याकडे आले, हा मेन सिम्बॉल आहे. आता त्याची दुसरी बाजू पी इम्प्लाइज क्यू, हा पुढचा कॉलम आहे. आता हे दोन कॉलम आपल्याकडे आलेत, मग त्यांच्यामध्ये आता हे सिम्बॉल ठेवायचं, डबल इम्प्लिकेशन. बघा, पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी इम्प्लाइज क्यू. बघा, हे स्टेटमेंट पॅटर्न इथं कंप्लीट झालं. आता आपले कॉलम सगळे तयार झालेत. आता ट्रूथ व्हॅल्यू भरायच्यात. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ त्याचप्रमाणे भरलेत. आता निगेशन क्यू म्हणजे क्यूच्या उलट भरायचे आहेत, एफ टी, एफ टी. आता पी अँड निगेशन क्यू म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड हा सिम्बॉल ऑपरेट करायचा आहे. टी अँड एफ एफ, टी अँड टी टी, एफ अँड एफ एफ, एफ अँड टी एफ. आता पी इम्प्लाइज क्यू म्हणजे ह्या दोन कॉलम्समध्ये इम्प्लिकेशन आहे. टी इम्प्लाइज टी, टी येणार. टी इम्प्लाइज एफ एफ, एफ इम्प्लाइज टी टी आणि एफ इम्प्लाइज एफ टी येईल. आता 4 नंबरचा कॉलम आणि 5 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन ऑपरेट करायचं आहे. मग डबल इम्प्लिकेशन कसा लक्षात ठेवलं आपण, दोन सारखे लेटर असतील तरच त्याचं आउटपुट टी येईल, वेगवेगळे असतील तर फॉल्स येईल. आता इथं दोन वेगवेगळे आहेत म्हणजे फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू येणार. इथं दोन वेगळे आहेत म्हणजे आउटपुट एफ, इथं वेगवेगळे आहेत आउटपुट एफ, इथं दोन वेगवेगळे आहेत आउटपुट एफ येईल. आता हा ट्रूथ टेबल दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी तयार झालेला आहे. आता पुढचं एक्झाम्पल, पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर. आता ह्या स्टेटमेंटसाठी आपल्याला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. मग रो किती येणार आहेत हे आधी ठरवायचं. मग किती लेटर्स आलेत बघा, पी क्यू आर 3 लेटर्स आलेत. मग 3 लेटर्स असतील तर त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 2⁻³ म्हणजे 8 रो येतात. 2 लेटर असतील तर 2⁻² 4 रोज येणार. आणि 3 लेटर्स असतील तर 2⁻³ म्हणजे 8 रो त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये येणार आहेत. आता ट्रूथ टेबल मांडायचं आहे. पहिले 3 कॉलम आता 3 लेटर आलेत म्हणजे पहिले 3 कॉलम पी क्यू आर साठी असणार आहेत. आता कॉलम्स पुढं लिहिताना बघा हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग पी आपल्याकडे आधी आहेच, मग तो काही पुन्हा लिहायची आवश्यकता नाही. तर क्यू अँड आर हा पुढचा कॉलम येईल. त्याच्यानंतर निगेशन क्यू अँड आर आणि पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर हा शेवटचा कॉलम येईल आणि हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. आता 8 रोज कुठल्या क्रमानं मांडायचे आहेत बघा. पहिल्यांदा 3 टी असणारा एक रो लिहायचा, टी टी टी. त्याच्यानंतर 2 टी असणारे 2 लिहायचे, टी टी एफ, टी एफ टी. आणि 1 टी असणारा एक लिहायचा आहे, टी एफ एफ. आता ह्याच्या उलटे 4 रोज लिहायचे म्हणजे जिथं टी आहे तिथं एफ आणि एफ आहे तिथं टी. बघा 5वा रो एफ टी टी ह्याच्या उलट लिहिलं आहे. आता 6वा रो ह्याच्या उलट लिहायचा, एफ टी एफ. 7वा रो ह्याच्या उलट लिहायचा, एफ एफ टी. आणि 8वा रो ह्याच्या उलट लिहायचा, एफ एफ एफ. ह्याच क्रमानं हे 8 रो लिहायच्या आहेत. ह्या 8 पॉसिबिलिटी पी क्यू आर ह्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या बाबतीत असणार आहेत. त्या 8 पॉसिबिलिटी तर 8 रोमध्ये लिहिलेल्या आहेत. आता क्यू अँड आर अँड ऑपरेट करायचं आहे ह्या दोघांच्यामध्ये. 2 टी असतील तरच टी, नाहीतर फॉल्स. टी अँड टी टी, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ. आता पुढचा कॉलम निगेशन क्यू अँड आर म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन. फक्त ह्याच्या उलट भरत जायचं. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, एफ टी टी टी, एफ टी टी टी. आता लास्ट कॉलम पी इम्प्लाइज म्हणजे पहिला कॉलम इम्प्लाइज हा कॉलम आहे
म्हणजे ह्या दोन कॉलम्समध्ये इम्प्लिकेशन ऑपरेट करायचं आहे. टी इम्प्लाइज एफ, एफ. टी इम्प्लाइज टी, टी. टी इम्प्लाइज टी, टी. टी इम्प्लाइज टी, टी. एफ इम्प्लाइज एफ, टी. एफ इम्प्लाइज टी, टी. एफ इम्प्लाइज टी, टी. एफ इम्प्लाइज टी, टी. ह्याच्यासाठी इम्प्लिकेशनचा टेबल पाठ पाहिजे. आता हा ट्रूथ टेबल आपल्याला हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे, ह्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी हा ट्रूथ टेबल आपण प्रिपेअर केलेला आहे. आता पुढचं कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन पी अँड पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. आता रो किती आहेत हे ठरवायचं. बघा किती लेटर्स आलेत बघा, दोनच वेगवेगळे लेटर्स आहेत, म्हणजे ह्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रो येणार आहेत. आता ट्रूथ टेबल पहिले 2 कॉलम पी क्यूसाठी असतील. आता हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग ह्या बाजूनं सुरुवात करायची. वेगवेगळे कुठले कॉलम्स ते स्टेटमेंट पॅटर्न तयार होण्यासाठी लागणार आहेत, ह्याच्यासाठी निगेशन पी लागेल. परत निगेशन क्यू लागणार आहे. पुन्हा हा घ्यावा लागेल, पी ऑर निगेशन क्यू. त्याच्यानंतर पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. आणि आता हा कॉलम आपल्याकडे इथं आहे, हा कॉलम इथं तयार झाला आहे. ह्या दोघांच्यामध्ये अँड हे सिम्बॉल ठेवून शेवटचा कॉलम निगेशन पी अँड पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. म्हणजे हे स्टेटमेंट पॅटर्न इथं तयार झालं आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू भरायच्या आहेत. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. तर निगेशन पी, पीच्या उलट एफ एफ टी टी. निगेशन क्यू, क्यूच्या उलट एफ टी एफ टी. आता पी ऑर निगेशन क्यू, बघा 1 नंबरचा कॉलम आणि 4 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये ऑर म्हणजे डिसजंक्शन. मग डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी घेतो, 2 फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर ट्रू. बघा पहिला आणि चौथा कॉलम आणि ऑर सिम्बॉल, टी ऑर एफ टी, टी ऑर टी टी, एफ ऑर एफ 2 फॉल्स असतील तरच फॉल्स म्हणजे फॉल्स, आणि एफ ऑर टी टी येईल. आता 5 नंबरचा कॉलम आणि 2 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचं आहे. मग अँडचा ट्रूथ टेबल काय सांगतोय, 2 टी असतील तरच टी, नाहीतर फॉल्स. बघा 5 नंबर कॉलम आणि 2 नंबर कॉलम. आता तुम्ही हा आधी घेतला, हा आधी घेतला, हे ऑपरेशन कम्युटेटिव्ह आहेत ऑर आणि अँड. त्यामुळे कॉलमचा क्रम इथं हा आधी घेतला, हा आधी घेतला, किंवा हा आधी आणि हा नंतर घेतला तरी पण चालतो. सेम ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. टी अँड टी टी, एफ अँड टी एफ, टी अँड एफ एफ, आणि एफ अँड टी हा एफ येईल. आपण हा 5 नंबरचा कॉलम आणि 2 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट केलेला आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न कसं आहे बघा, 3 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये आता पुन्हा अँड ठेवायचा आहे. बघा 3 नंबरचा कॉलम इथं आहे आणि 6 नंबरचा कॉलम इथं आहे. एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ, टी अँड एफ एफ, आणि टी अँड एफ एफ. 2 टी असतील तरच टी लिहायचं आहे अँडचा ट्रूथ टेबल, आणि एक जरी फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. आता ह्या पद्धतीनं आपण ह्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. आता ही काही एक्झाम्पल्स आहेत, ह्यांचे ट्रूथ टेबल्स तुम्ही तयार करायचे आहेत त्याच मेथडनं. Question, construct the truth table for each of the following statements. First, negation P implies negation Q and negation Q implies negation P. Second, Q implies P or negation P implies and implied by Q. Third, P implies Q implies R implies and implied by P and Q implies R. Fourth, P implies negation Q and R. Fifth, P or negation Q implies R and P. Sixth, P implies Q implies P. Seventh, negation P or Q
इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय निगेशन पी अँड क्यू. 8व निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू. 9th P and Q or R and negation R or P and Q. 10th negation P or Q and Q implies R implies P implies R. तर ह्या 10 कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल्स तुम्ही त्याच पद्धतीनं प्रिपेअर करायचे आहेत.